शहापाडा धरणाची पाणी पातळी खालावली। उत्तर शहापाडा पाणी पुरवठा योजनेतील 27 गावे 43 वाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या शहापाडा धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे। सध्या धरणात अवघ्या 15 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असून तळ गाठलेले मृत गाळयुक्त पाणीच उरले आहे। हे पाणी पिण्यासाठी वापरल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। काही दिवस बंद असलेला पाणी पुरवठा सध्या सुरू करण्यात आला असला तरी तो अत्यंत कमी दाबाने होत आहे। हेटवणे कालव्याचा पाणी पुरवठा बंद केल्याने भोगवती नदी पात्रातील पाणी साठा आटला असून याचा फटका पेण शहरातील सुमारे 1 लाख लोकसंख्येला तसेच वाशी, वडखळ व खारेपाट विभागातील 27 गावे आणि 43 वाड्यांना बसणार आहे। परिणामी एकूण 1.5 लाख लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पेण शहराला हेटवणे किंवा आंबेघर धरणातून थेट पाणी पुरवठा करणारी स्वतंत्र योजना नसून भोगवती नदीतील पाणी पिंपळडोह येथून लिफ्ट करून नागरिकांना पुरवले जाते। मात्र हेटवणे कालव्याच्या भूमिगत पाईपलाईनचे काम सुरू असल्याने सिंचनासाठी सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे। त्यामुळे खारेपाट विभागातील गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत। हेटवणे धरणातून सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईला पाणी पुरवठा होत असताना पेणच्या जनतेला मात्र दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। येणाऱ्या काळात शहराची लोकसंख्या वाढणार असल्याने धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।